याचा सामन्याला होते सुरुवात. अमोल पहिले षटक घेऊन येतो आहे. हेलिकॉप्टरचा नजराणा येतोय स्टेट ड्राईव्हला. षटकार षटकार षटकार. ओपनर बॅटर्स युवराज दाखवतोय षटकार. साथ आहे अर्जुनची. पाहूया एस डीजे. वेदू 11 चे ऑनर्स इकडे आपल्याला पाहायला मिळतात. संदेशजी चौधरी, हेमंत माची एक चांगले ऑनर्स आहे, सिलेक्टर आहेत. आणि अंडर 25 किंवा म्हणजे कुठेही ओपनचा संघ असा आपला एंट्री दाखवतात वेदू 11च्या नावाने आणि महाविजेता देखील बनतात. असा सिलेक्टर हवा तर हे सिलेक्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हेमंत माची यांचं देखील शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागतम आहे. पुन्हा एकदा यावेळेला मात्र चेंडूला फसवलाय, गतीमध्ये परिवर्तन केलेलं आहे. अमोल एक उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि काय अखिल भारतीय मागेला समाज क्रिकेटच्या दुनियेमध्ये जबरदस्त गोलंदाजीच्या माध्यमातून दांडेपाडा संघासाठी चांगलं योगदान होतं. पाहूया या ठिकाणी मात्र चांगलाच परफॉर्मन्स आणि मागे सुद्धा ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून देखील एक चांगली उसळी फिनालेपर्यंत ती एंट्री ही पोचवलेली आहे दांडेपाडा चिंचणी संघाने. इकडे मात्र आज शिवसेना 11 रवी अप्पा चौधरी यांच्या संघाच्या माध्यमातून खेळत असताना हा संघ पाहायला मिळतो आहे. एक गाव एक संकल्पना. तर जिग्नेश आहे जो मिड ऑफला आहे, ते चांगल्या पद्धतीने एक उत्तम असा ऑलराऊंडर्स म्हणून त्याची वर्णी आहे. चेंडू 3 हातावून झालेले आहेत. धावसंख्या 7 आहे. यास पुन्हा एकदा फ्लॅट चेंडू, मध्यम गती आणि ग्राउंड रूट शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये. मॉन्टी इकडे मुळांग आहे ज्याने सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. वेदू 11 हा एक जबरदस्त संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक सिंगलमध्ये कन्व्हर्टेशन आलेलं आहे. धावसंख्या 8वर पोहोचते. 4 चेंडू, पहिल्या चेंडूला षटकार, दुसऱ्याला डॉट, तिसऱ्याला 1, चौथ्याला 1 असं योगदान आपल्याला पाहायला मिळते आहे. पाहूया 5वा चेंडू कसा घेऊन येतो आहे अमोल. याचा उंच भरारी आहे. यस जागेवर आहे, अजिबात लक्ष नव्हतं कुठे चेंडू आहे काय माहितीच नाही. हा असाच आहे अमोल आणि दाखवलाय चांगला कॅच अँड बोल्ड. वेळ आली आणि कॅच घेतला. यस ऊर्जा आहे. तर नशिबाचा विकेट म्हणावा लागेल. गोलंदाजाचं लक्ष नसताना जिकडे उभा तिकडेच कॅच आला आणि नक्कीच सांगतात ना पासिंग बॉल कसा केला जातो तसा पासिंग बॉल सारखा चेंडू आला आणि पहिला वेळेला झटका मात्र इकडे वेदू 11 डहाणू संघाला मिळतो आहे. तर युवराज मात्र एक षटकार दाखवून डकआउटला आलेला पाहायला मिळते. 7 धावांचं योगदान त्याने दिलेलं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी झालेली आहे. धावसंख्या 9 आपल्याला पाहायला मिळते आहे. एक गडी बाद असं चांगलं योगदान. तर नक्कीच अमोल हे खासियत आहे. पहिला षटक हाताळताना उत्तम गोलंदाजी दाखवतो. कुठे ना कुठेतरी एखादी तरी विकेट ही महत्त्वाची असते त्याच्यासाठी. जेव्हा एखादी विकेट आली की त्यानंतर त्याला जो स्फूर्ती मिळते गोलंदाजीची तर खूपच आनंदित होतो आणि सांगतात ना का मन जर प्रसन्न असेल तर प्रत्येक काम आनंदाने आणि आनंदाने होते. परंतु जेव्हा फटके बसतात तेव्हा थोडंसं निराश आणि मग तेव्हा काम बिघडलं जातं असा हा अमोल आहे. यावेळेला मात्र चांगली कामगिरी आहे कारण या मैदानावर धावसंख्या आम्ही बघितलेल्या आहेत. एक षटकाला मागच्याच सामन्यामध्ये 24 धावा या कुठल्या गेल्या होत्या एका चांगल्या गोलंदाजाला. कारण आक्रमक फलंदाज होते आणि या ठिकाणी जे आज एक गाव एक संघ आहेत जय
गोलंदाजी ट्रॅकवर पॉवर प्लेचा दुसरा षटक घेऊन येतो आहे. तर विकेट किपरच्या रोलमध्ये आपल्याला अचूक बारी पाहायला मिळत आहेत. चिंचणी ग्रामपंचायत अंतर्गत आपल्याला संघ पाहायला मिळतो आहे. शिवसेना 11 रवी अप्पा चौधरी. आज आपण मात्र कदाचित सामना लाईव्ह बघत असतील. संदेश दादा नक्कीच कॉल केला की नाही बाबा आपली टीमचा सामना सुरू झालेला आहे. तर नक्कीच व्ह्यूअर्स आपले 100 झालेले आहेत. ऑफर आलेली आहे, ऑफर ओपन झालेली आहे व्ही नेटवर्क्सच्या माध्यमातून. तर नक्कीच अनाउन्समेंट देतो आहे की सबस्क्राईब करा व्ही नेटवर्क्सला आणि आपला मोबाईल टाईप करा. सुपर लकी ड्रॉ खेळला जाणार आहे. या ठिकाणी महाविजेत्या व्यक्तीला मात्र मिळणार आहेत 500 500 रुपयाचं बक्षीस. पांडवा 11 प्रीमियर लीग घेऊन आलेली आहे एक व्ह्यूअर्ससाठी. तर आपल्या यूट्यूब चॅनलला व्ही नेटवर्क्सला सबस्क्राईब करा आणि चॅटमध्ये मेसेज टाका आपला मोबाईल नंबर. जो लकी मोबाईल नंबर असेल त्याला महाविजेता फायनल डेला मात्र काढला जाईल लकी व्ह्यूअर्स म्हणून आणि त्याला 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. तर वेळ दवळू नका. सबस्क्राईब करा व्ही नेटवर्क्सला सबस्क्राईब करा. यस वैभव पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश पॅश लागू झालेलं आहे. याच पाहूया. इकडनं मात्र लगातार आजच्या दिवसासाठी व्ह्यूअर्स सबस्क्रायबर्ससाठी ही सुवर्ण संधी आलेली आहे. मोबाईल हातात घ्या, यूट्यूब चॅनल ओपन करा. व्ही नेटवर्क्स टोला दिला जातो आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आहे. सुरेख कामगिरी आहे आणि रनिंग द बिटवीनचा नजराणा देखील आहे. यस काय रनिंग द बिटवीन धावसंख्या 2 दे वाढते आहे. धावसंख्या 12 1 to 12 ऑन द बोर्ड्स. चला पटापट व्ही नेटवर्क्सला सबस्क्राईब करा आणि आपला मोबाईल टाईप करा नंबर आणि इकडनं स्पर्धा सुरू झालेली आहे. तर या व्ही नेटवर्क्स कडून ऑफर आलेले आहे. पांडवा 11 प्रीमियर लीग. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सबस्क्रायबर साठी 500 रुपयाचं बक्षीस देखील लागू आहे. यस धावसंख्या 12. यस यावेळेला खराब चेंडू आहे आणि एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. 5 चेंडू सुरेख पद्धतीने हाताळलेले आहेत. पहिल्या चेंडूला डॉट, दुसऱ्याला सिंगल, तिसरा डॉट, चौथ्याला 2, 5वा डॉट आणि या ठिकाणी एक वाईट आलेले आहे. सुरेख कामगिरी आहे. 4 धावा दिलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. अशी जय याने पॉवर प्लेमध्ये उत्तम गोलंदाजी साकारण्याचं कौशल्य इकडे दाखवलेलं आहे. एका बाजूला अर्जुन आहे, एका बाजूला राज. ही जोडी आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया अर्जुन एक डॅशिंग डायनामिक फलंदाज दाखवतो आहे. उंच भरारी आहे. खाली क्षेत्ररक्षक टिपताय झेल. मोठा विकेट सापडला आहे जाळ्यामध्ये. अर्जुनच्या रूपाने झटका वेदू 11 डहाणूला आहे. यस डीजे हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. बॅटर संदीप. नक्कीच अर्जुन थोडासा निराश असेल आज, कारण त्याच्याकडे देखील दमदार फटकेबाजी असते. पहिल्या सामन्यामध्ये तर त्याने बघितलं किरण दादांची 38 धावांची जमदार फटकेबाजी पाहायला मिळाला. ती महेश गोरू यांच्याकडून चांगली साथ मिळाली होती. तर गोलंदाजीमध्ये धनंजयने गोलंदाजी दाखवली, अतुलने दाखवली, त्यानंतर जयेश असं चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि जाफरकडून फिरकीचा नाद देखील पाहायला मिळाला. अशी गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. इकडे पुन्हा एकदा नक्कीच शिवसेना 11 संघ गोलंदाजी दाखवताना अमोलने पहिले षटक हाताळलं. त्यानंतर जयने देखील कमालीची गोलंदाजी या ठिकाणी साकारून दाखवली. कारण पॉवर प्लेमध्ये नवोदित खेळाडू जेव्हा आपली चांगली छाप सोडतो ना तेव्हा तो प्रकाश ज्योतामध्ये येतो आहे. आणि या ठिकाणी जय हा देखील एक चांगल्या पद्धतीचा वेगवान गोलंदाज. लेंथ लाईनचा परिपूर्ण वापर कसा करायचा आणि मार्गदर्शन जेव्हा ज्येष्ठांचं मिळते आहे तर ते
सांगतात ना, एक आपल्या कलेला चांगला आकार मिळणे हे खूप महत्त्वाचं असतं आणि आकार देण्यासाठी चांगले चांगले खेळाडूंचं मार्गदर्शन मिळते आहे. यावेळेला पुन्हा एकदा मध्यम गतीचा फुलटॉस फ्लॅट चेंडू आला होता. संगम काय झाला नाहीये आणि यष्टीरक्षकांच्या पायाला लागून चेंडू मात्र जातो आहे. फाईन लेग बॅटला लागला. यास हलकासा ब्रशिंग आहे. तर एक धाव मिळते आहे. स्ट्राईकला रोटेट डिक्लेअर झोनमध्ये जाताना धावसंख्या एकने वाढते आहे. धावसंख्या 14 वर पोहोचते आहे. 1 for 14 ऑन द बोर्ड. याचा अनिकेत राऊत बाप्या यांना याचा 11,000 रुपयाची देणगी यांच्याकडून आलेली आहे. धन्यवाद सर. पांडवाज 11 प्रीमियर लीग साठी आपले योगदान हे खूप मौल्यवान आहे. सहकार्यासाठी धन्यवाद. यावेळेला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला जातोय चेंडू आणि मॉन्टी क्षेत्ररक्षित करतो आहे. देणार नाही दुहेरी धावेची संधी. सिंगल मध्ये कन्व्हर्टेशन पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. धावसंख्या 16 16 ऑन द बोर्ड. अमोल सुरेख गोलंदाजी दाखवताना पाहायला मिळतो आहे. आतापर्यंत विकेट 2 गमावले गेलेले आहेत. युवराज आणि अर्जुन ही 2 चांगली जोडी इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाज अमोल याने 1 विकेट टिपलाय. जयलने 1 विकेट टिपलेला आहे. सुंदर गोलंदाजीची नजाकत आपल्याला पाहायला मिळते आहे. सुरेख क्षेत्ररक्षण देखील आहे कारण या ठिकाणी शिवसेना पाहायला मिळते आहे. चिंचणी यावेळेला चांगला टोला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा कॅच आहे. डबल कॅच निसर्ग आहे तिकडे. 2 कॅच टिपतो आहे. दाखवतोय सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजराणा. याचा विकेट उलटी आउट. हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. इसे बिल्कुल यहाँ पे YouTube पे सीधा प्रक्षेपण किया जा रहा है वी नेटवर्क्स के माध्यम से. पांडवाज 11 प्रीमियर लेग है, मिड विकेट है, लॉन्ग ऑन है, लॉन्ग ऑफ और डीप पॉइंट एंड कवर के बीच में एक एक्स्ट्रा पॉइंट रचा हुआ है. यहाँ पे फिर एक बार मॉन्टी के पास कैच है और यहाँ पे फिर एक बार विकेट. यस दीजिए. हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. अभी तक विकेट खोए हैं 4 विकेट खोए हैं. उसमें 3 विकेट लिए हैं अमोल ने पहले ओवर में 1 और अभी गेंदे पेश की है 4. 2 विकेट 5 गेंदे हुई है ऐसा और 2 विकेट अड़पे है. स्कोर दिया है 4. पहले ओवर में 9 था, अभी 4 दिया है 13 और 3 विकेट का योगदान है. बहुत ही बढ़िया योगदान गेंदबाजी के माध्यम से. इस ओवर की आखिरी गेंद नए बल्लेबाज है दीपेश ऑन स्ट्राइक. देखते हैं आखिरी गेंद में क्या नजारा लेके आएंगे दीपेश. कुछ अलग नजारा होगा क्या.
यारकर लाइन को बिल्कुल धीमे मध्यम गति से गेंद को पेश करते हुए यहाँ पे क्या वेरिएशन दिया गया है और जबरदस्त गेंदबाजी साकारी गई है। बिल्कुल 13 रन दिए हैं, 3 विकेट 2 ओवर में, बढ़िया योगदान रहा है अमोल का। खूबसूरत गेंदबाजी की नजाकत दिखाई गई है। तो अगला मैच खेला जाएगा अरफा 11 सातपाटी और सात्विक 11, इनके बीच में अगला मैच खेला जाएगा। स्कोर बना है 18। आद्विक 11 और अरफा सातपाटी। जैसे ही इनिंग खत्म होगा टॉस के लिए आना है दोनों कप्तान को। इस बार खेला गया है, कट किया हल्के से और डिक्लेयर जोन में गेंद सिंगल में कन्वर्टेशन आएगा। तो यहाँ पे स्कोर बढ़ता हुआ 19 और यहाँ पे गौरव है इस वक्त गेंदबाजी के लिए। बिल्कुल बहुत ही अच्छी टीम इस वक्त, दोनों टीमें अच्छी है। एक तो वेदू 11 डाहणु, लेकिन थोड़ा सा आज खेल थोड़ा सा खराब हुआ है बल्लेबाजों का, क्योंकि इस मैदान में ऐसा ही होता है, कभी अच्छी बल्लेबाजी चल पड़ती है तो चल पड़ती है। पहले दिन दूसरे दिन तो जब अखिल भारतीय हिंदू भंडारी समाज 3 मैच हमने देखे थे, 17, 21 और 30 ना, फिर एक बार 17-18 हुए थे कुछ, तो ऐसा लो स्कोर का मैचेस हमने देखे। यहाँ पे अच्छा नजारा है, इंतजार की घड़ियां खत्म, लॉन्ग लेग पे किया है हुक शॉट और आया है छक्का। यस दीजिए षटकार, काय ऊर्जा आहे। पुन्हा एकदा व्हेरिएशन दिलं, मध्यम गती वापरली, हलकासा पुश केला गेला आणि नक्कीच सुरेख असं क्षेत्ररक्षण सिंगल मध्ये कन्व्हर्टेशन पाहायला मिळते आहे। धावसंख्या इतकी वाढती आहे, 26 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या पाहायला मिळते आहे। 26 धावा झालेल्या आहेत। चौथं षटक मार्गस्थ, याही वेळेला उंच टोलाय, काय जागा निवडली जाते, क्रॉस बॅक ने षटकाराचं योगदान आलंय, गरज होती वेदूला आणि इकडे पाहायला मिळतोय दमदार षटकार। यस डीजे आहे। हितेश आणि दिपेश यांच्या फळीतून एक षटकार आला आहे, फुलटॉस करून स्टेट ड्राईव्हला खेळला आहे, या चेंडू सीमारेषा पार आहे, या डीजे वाज पुन्हा आलाय संधी। जबरदस्त चौकार, काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये। यहाँ पे बहुत ही खूबसूरत संगीत आया है, खाया है धोखा मैंने प्यार का। बिल्कुल, और यहाँ पे धोखा दिया है गेंदबाज गौरव ने, क्योंकि 2 छक्के आए, एक चौका भी आया, स्कोर को कंट्रोल रखा था।
यहाँ पे उल्टा दिखा पहले मैच में, पहले 3 ओवर में दमदार बल्लेबाजी थी और फिर बाद में स्कोर डाउन हुआ था। यहाँ पे 3 के बाद स्कोर अपडेट होता हुआ नजर आ रहा है। स्कोर पहुंचा हुआ 36 ऑन द बोर्ड। ऐसा 4 ओवर की समाप्ति, आखिरी ओवर लेके आए विनीत, एक अच्छे गेंदबाज है और 15 से 17 कदमों का रनअप लेके गेंदबाजी को साफ करते हुए नजर आते हैं। देखते हैं यहाँ भी ये दोनों बल्लेबाजों ने अपने बैट को ओपन किया है, काफी अच्छी कमबैकिंग दी है। आज थोड़े से युवराज और अर्जुन नाराज होंगे, लेकिन ये पारी भी खूब रंग लाई है, जहां पे दिपेश और हितेश की जोड़ी ने ये फुल टॉस की गेंद आई है, ग्राउंड रोड मैदान को गुदगुदी करते हुए मिड विकेट में फील्डर्स, दूसरी की मांग, ओहो डेंजर जोन में, लेकिन पहुंच गए, मौका तीसरी का बना है और 3 रन भी हुए हैं पूरे। काफी अच्छी रनिंग बिटवीन, तालियों से स्वागत किया जा रहा है। कमाल है रनिंग द बिटवीन और स्कोर पहुंचा है 39 पे। स्कोर में तब्दीली लेके आई ये जोड़ी ने कमाल का योगदान दिया है और जरूरत भी है, कहते हैं कद बड़ा ना पद बड़ा, जरूरत में खड़ा हो सबसे बड़ा, वो भी 11 के लिए ये जोड़ी है कमाल की। यहां पे बहुत ही बढ़िया गेंद, लेकिन गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई 1 रन, स्ट्राइक को रोटेट किया जाएगा। 40 बने हैं स्कोर बोर्ड पे। दो गेंदें हुई है, 4 गेंदें अभी भी शेष है, आखिरी 4 गेंदें और प्रयास भी जारी है। हालांकि 40 पे पहुंचा है स्कोर। 40 बहुत ही बढ़िया है, नजाकत देने का पूरा प्रयास है, लेकिन विनीत की गेंदबाजी है, वो भी काफी अच्छे हुनरबाज गेंदबाज है। यहाँ पे कम बैक किया गया है, फिर एक बार डॉट की सहायता से। कल हमने देखा था आदिवासी पैनल के माध्यम से नवदुर्गा अजय डीजे में क्या ओपनिंग गेंदबाजी दिखाती है, और यहाँ पे आखिरी ओवर के लिए गेंदबाजी का एक हुनर दिखा रहे हैं। 3 गेंदे 4 रन दिए हैं, खूबसूरत गेंदबाजी। हालांकि दीपेश और हितेश की जोड़ी ने काफी अच्छा कमबैक करके दिया है वेदू 11 को। ये गेंद आई है बड़े शॉट के लिए, 6 का इजाफा फिर एक बार है। यस, षटकार, काय ऊर्जा है। डीजे एक छक्का आया है, स्कोर में तब्दीली 46। बिल्कुल क्यों न होगा, एक मैच का टॉस किया है उन्होंने, तो देखते हैं ना कि बहुत बढ़िया गेंद, यॉर्कर टाइप गेंद आई, क्लीन बोल्ड। यस डीजे, हाँ है गड़ी बात, काय ऊर्जा है। यहाँ पे भी जरूरत है कोई ना कोई अच्छे बल्लेबाज जो देगा नजराना आखिरी गेंद का। बिल्कुल स्कोर 46 पे रुका हुआ है। अजय डीजे है भाई, सुमधुर संगीत ही लेके आएंगे। एक तरफ वी नेटवर्क से सब्सक्राइब करिएगा, अपना मोबाइल नंबर जोड़िएगा, लकी ड्रॉ खुला हुआ है। फिर एक बार विकेट बैक टू बैक आणि 47 धावांचा विजय लक्ष्य असेल इकडे शिवसेना 11 रवी आप्पा चौधरी संघाला। पाहूया हे 47 धावांचा विजयी लक्ष्य कसं पेललं जात आहे। एका बाजूला गोलंदाजीचा नजराणा दाखवतील वेदू 11 डहाणू, चांगली धावसंख्या, चांगला कमबॅक चौथ्या आणि 5व्या षटकामध्ये केला, परंतु कंट्रोल सिस्टम देखील दाखवलं विनीत याने। 2 विकेट टिपल्या, ज्या पद्धतीने 10 धावा दिल्या, इकडे मात्र चांगलीच कामगिरी इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे। पण या ठिकाणी जो खेळ रंगलेला आहे पांडवाज 11 प्रीमियर लीगच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज मैदान, चला अल्फा 11 सातपाटी आणि आद्विक 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी मात्र आमंत्रित करतोय। संघ आलेत का
चला पटकन दोन्ही संघाने मात्र कर्णधारांना पाठवायचा नाणेफेकीचा कौल येतो आहे. घेऊया संगीताचा आनंद अजय डीजे सोबत. तर नक्कीच पांडवा झिलेन प्रीमियर लीग यूट्यूब चॅनल थेट प्रेक्षेपण आहे. तर व्ही नेटवर्क्सला सबस्क्राईब करा. आपला नंबर सोडा चॅटिंग मध्ये मेसेज मध्ये आणि लकी ड्रॉ काढला जाणार आहे. तर महाविजेत्या व्ह्यूअर्सला मात्र इकडे 500 रुपयाचं बक्षीस लागू आहे. सबस्क्राईब करा, आयकॉनची बेल वाजवा, टिंग करा आणि एक मेसेज ड्रॉप करा. 1 मिनिटानंतर सबस्क्राईब केल्यानंतर 1 मिनिटानंतर तुम्ही मेसेज ड्रॉप करू शकतात. तर नक्कीच तुमचं नाव तिकडे येणार आहे. येस, जतीन सरांचं स्वागत आहे. या ठिकाणी आगमन झालेलं आहे सरांचं. प्लीज वेलकम सर. वानगाव पोलीस यांच्यामध्ये सर कामगिरी करत आहेत आणि क्रिकेटचे महाशौकीन देखील आहेत. सर वेलकम स्वागतम. पांडवा झिलेवन आपलं हार्दिक स्वागत आहे. मुख्य मंचावर एक स्वप्नपूर्ती आणि मुख्य मंच आपल्याला सिमेंट कॉन्क्रीटचं होत असताना पाहायला मिळते आहे. वेलकम आहे, स्वागतम आहे. कारण क्रिकेटचे खेळ आहे, क्रिकेटचं वेळ आहे आणि जतीन सरांची उपस्थिती आहे. यस, तर मुख्य मंचावर वानगाव पोलीस स्टेशनचे जय सर इकडे उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत करण्याची मी विनंती करेन संदेशजी चौधरी सरांना. कारण वेळ आहे, नंतर सामना सुरू झाल्यावर मात्र थोडासा वेळ आपल्याला कमी पडतो. तर आता वेळ आहे, आपण स्वागत करून घेऊया सरांचं. ज्या पद्धतीने आपल्याला इकडे संघ उपस्थित पाहायला मिळत आहे. तर पुढचा सामना अल्फा 11 सातपाटी वर्सेस आद्विक 11 यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. लवकर या कर्णधार. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की इनिंग ब्रेकमध्ये यायचं, कारण इनिंग ब्रेक असते तेव्हा आपल्याला यूट्यूबला डायरेक्ट लाईव्ह दाखवता येतं. तर ओपनर जोडी मैदानामध्ये अचुबारी आणि जिग्नेश ही जोडी मैदानामध्ये आहे. तर अचुबारी ऑन स्ट्राईक आणि जिग्नेश नॉन स्ट्राईकला आहे. दोन्ही गाजलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेट विश्वात ज्यांची कीर्ती महान आहे असे हे दोन्ही खेळाडू. शिवसेना 11 चिंचणी रवी अप्पा चौधरी सरांचा संघ इकडे मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळतो आहे. एका बाजूला वेदू 11 डहाणू आमचे हेमंतजी माची सरांचा संघ आहे. आणि चुरस मात्र नक्कीच पाहायला मिळेल, कारण एक समाधानकारक धावसंख्या. सुरुवात थोडीशी खराब झाली होती. 3 षटकामध्ये सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. धावसंख्या रोखून धरलं होतं, परंतु 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये मात्र हितेश आणि दीपेश या जोडीने मात्र कमालीची फटकेबाजी पुन्हा एकदा साकारून दाखवली आणि एक चांगल्या सामन्यासाठी जी धावसंख्या असते ती मात्र तयार केली गेलेली आहे. पाहूया बॉलर कोण आहे. हेमंत भाई बॉलर युवराज. गोलंदाज युवराज आहेत. पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळताना ऑन स्ट्राईकला अचुबारी ऑन स्ट्राईक. सुरक्षित रक्षण रचला गेलेला आहे. पहिला चेंडू घेऊन येतो आहे पंचांना पार करत. हलकासा कट केला जातो आहे. डिक्लेअर झोनकडे जाईल आणि स्ट्राईकला रोटेट होईल. पहिल्या धावेचं खातं उघडलं जात आहे. 47चा पाठलाग आपल्याला पाहायला मिळतो आहे.
आणि चांगली कामगिरीसाठी सज्ज. स्ट्राईकला रोटेट, एका बाजूला गोलंदाज सज्ज आहे, एका बाजूला फलंदाज सज्ज आहेत. ज्या पद्धतीने सुरेख क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅन आपल्याला पाहायला मिळतोय, गली आहे. त्यानंतर शॉट एक्स्ट्रा पॉइंट मिड विकेट. इकडे मात्र असणार आहे डावखोरा फलंदाज जिग्नेश. नक्कीच चांगला सामना मैदानात घेऊन आलेले पाहायला मिळतात. हा यावेळेला शॉट खेळण्याचा प्रयत्न, खूप टप्पा आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तर व्ही नेटवर्क्सला सबस्क्राईब करा, आपला मोबाईल नंबर टाका आणि इकडे महाविजेता पाहायला मिळणार आहे. व्ही नेटवर्क्सच्या माध्यमातून सबस्क्रायबरलाच इकडे संधी असणार आहे. लक्षात असू द्या, जसे आपण सबस्क्राईब करतील आपला मोबाईल नंबर टाईप करा आणि शेअर करा. नक्कीच इकडे मात्र सुंदर गोलंदाजी युवराज कडून होताना पाहायला मिळते. 3 चेंडू हाताळतो आहे, 1 धाव देतो आहे. सुरेख गोलंदाजीचं कमबॅक म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिले षटक आहे डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफ असं 38च्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 47चा पाठलाग सुरू झालेला. एका बाजूला वेदक गोलंदाजीचा मारा दाखवताना पाहायला मिळतो आहे युवराज. हो, यावेळेला मात्र पंचांकडे 10 हात मागत असताना सरपंच मात्र चर्चा करतील आणि निर्णय आपल्यापर्यंत होईल. कारण पंचांकडे मागितलेली दाद पाहूया काय चर्चा येते आहे आणि काय निर्णय येतो आहे. याचा बॅट पाहिजे, बॅट. आयोजक कमिटी जाईल थांब, आयोजक कमिटी जाईल. चला, कुठल्या संघांना विनंती असेल जेव्हा बॅट किंवा पाणी मैदानामध्ये लागेल फलंदाजांना तर आयोजक कमिटीच घेऊन जाईल, हे मात्र विशेष ठेवायचं आहे लक्षात. नाहीतर पॅनल्टी 3 धावांची लागते. कारण पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी पॅनल्टी लागल्या आणि नक्कीच दरम्यान निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आला आहे. श्रीख गोलंदाजी युवराज यांच्याकडून येत असताना 4 चेंडू 1 धाव. तर लगातार 3 चेंडू डॉट दिले जात असताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच जिग्नेश आहे, थोडेसे वेळ घेतो परंतु त्याचं कमबॅकिंग खूप महत्त्वाचं असतं आणि एकदा का कमबॅकिंग झालं की मोठी खेळी देखील त्याच्याकडून पाहायला मिळते आहे. पाहूया या मैदानावर तसे त्याने रत्नागिरी, गोवा, रायगड गाजवला आहे या टेनिस क्रिकेट विश्वाच्या माध्यमातून. निखिल अफलातून आणि अखिल भारतीय मागेला समाज लेदर क्रिकेटमध्ये देखील त्याने त्यांचं योगदान मोठं आहे. कितीतरी ट्रॉफ्या पडलेल्या आहेत सिरीजच्या. यावेळेला उंच झोका आला हे लॉंग लेगला सुपर फटका, 6 धावा. षटकार, काय ऊर्जा आहे. धावसंख्या 7 आपल्याला पाहायला मिळते आहे. 1 षटकार आणि मात्र आपले खेळ उजागर करतो आहे. नक्कीच कांबडल देखील उपविजेता ठरलेला आहे हा संघ आणि तो इकडे कामगिरी करतोय. यावेळेला चांगला चेंडू येतो आहे ऑफ्टमच्या हलक्याशा बाहेरून आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने सांगत होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 आहे. यास अजून सुद्धा 40 धावांची गरज असेल. 4 षटकांमध्ये 40 बनवायचे आहेत म्हणजे प्रति षटकामागे 10-10ची सरासरी गाठावी लागेल. ती म्हणजे शिवसेना 11 रवी आप्पा चौधरी संघाला. एस डी जे याचा काशीनाथ गोलंदाज येत आहेत. यावेळेला पॉवर प्लेचं दुसरे षटक घेऊन
पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 7 आहे. आता मात्र 4 षटकामध्ये 40 बनवायचे आहेत. 2 आक्रमक फलंदाज आहेत, परंतु पहिल्या षटकामध्ये युवराज गोलंदाजीने मात्र चांगलं थांबवलेलं आहे, हे नक्की आहे. पाहूया काशीनाथ यावेळेला येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी घेऊन, आणि यावेळेला 30 यार्डच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने मिड विकेट आणि एक्स्ट्रा मिड विकेट सजला आहे आणि डीपला एक्स्ट्रा लॉंग ऑफ कडे आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला बैठकी फटक्याचा योगदान करण्याचा प्रयत्न होता आणि लेग बायच्या माध्यमातून ही धाव येते आहे. स्ट्राईक रोटेट लेग बाय आहे. लेग बाय आणि बॅटला जर लागलं तर स्ट्राईक रोटेट, बाईजला स्ट्राईक रोटेट नाही आहे, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या झालेली आहे 8. थोडंसं फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलं जाताना काशीनाथ त्यांच्याकडून पाहायला मिळते आहे. यस, पुन्हा एकदा बघितलं, निरीक्षण केलं आणि त्यानंतर फटका साकारला. पुन्हा एकदा षटकार आहे मिड विकेटला. यस, हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. डीजे सुरेख संगीत ऐकायला येते, आपल्याला पाहायला मिळते एक दमदार फटका. पुन्हा एकदा षटकाराचा नजराणा जिंकण्याच्या फळीतून, आणि नक्कीच यावेळेला पॉइंटला टोला दिला जातो आहे. सुरक्षित रक्षण पाहायला मिळते आहे. सिंगलमध्ये कन्व्हर्टेशन देखील पाहायला मिळते आहे. एकेरी देखील खूप महत्त्वपूर्ण कामगिरी, कारण प्रत्येक चेंडू षटकार आणि षटकार पाहायला मिळत नाही, परंतु दरम्यान 2 षटकारांच्या माध्यमातून खेळत असताना आपल्याला 13 धावांवर पाहायला मिळते आहे जिग्नेश, तर 1 धावांवर खेळताना अच्यू बारीक खेळायला पाहायला मिळते. धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 15. 15 ऑन द बोर्ड. असं पुन्हा एकदा टोला मारण्याचा प्रयत्न, गली क्षेत्रात कॅच अँड विकेट. अचुबारी हा आहे गडीबाद. चला ग्लोव्ज पाठवा. आयोजक कमिटी जरा ग्लोव्ज घेऊन जा. येता रिकी जातील. रवी आप्पांची जागा आज मात्र आमचे रिकी सांभाळत आहेत, संघासोबत पाहायला मिळत आहेत. याचा 18 चेंडू नाही, अजून सुद्धा षटक बाकी आहे. 4 चेंडू हाताळून झालेले आहेत, आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर 20 चेंडू आणि 32 धावा आहेत. 20 चेंडू 32 धावांचं लक्ष परिपूर्ण करताना मिळणार का पाहायला. एका बाजूला शिवसेना 11 तर एका बाजूला वेदू 11 डहाणू. काशीनाथ भाऊ मात्र खूपच सुरेख गोलंदाजी इकडे दाखवताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू हाताळलेले आहेत.
धावा जरी षटकाराच्या माध्यमातून आली परंतु एक मोठी विकेट अक्षुबारीच्या रूपाने मिळाली. खेळण्याचा प्रयत्न होता गलीला कॅच आणि त्याची जागा घेण्यासाठी राज आहे मैदानाच्या आत. स्टेट ड्राईव्हला चांगला फटका. असं राज काय जेव्हा मैदानात तो उभा राहतो राज करतो. धावसंख्या 1 ने वाढती आहे. पोहोचली आहे धावसंख्या 16 वर. 16 ऑन द बोर्ड. आणि नक्कीच ज्या पद्धतीने लेदर क्रिकेटमध्ये काय महान खेळी त्याने दाखवली. ज्या पद्धतीने लेदर क्रिकेट चिंचणी कळम दोन्ही ठिकाणी गाजला तसेच जिग्नेश देखील गाजला आहे. आणि कांबोळ्याला आता झालेल्या टुर्नामेंटमध्ये उपविजेता म्हणून महासंघ चिंचणी दांडेपाडाचा ठरला. आता पाहूया या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये मात्र नक्कीच चांगली कामगिरी गोलंदाजीची देखील येते आहे वेदू 11 डहाणू संघाकडून. पाहूया विजय लक्ष्य साध्य करता येईल का. यावेळेला प्रयत्न होता इनसाइड एज आली आणि शॉर्ट स्क्वेअरकडे सुरक्षित रक्षण पाहायला मिळते आहे. सिंगल कन्व्हर्टेशन आणि षटकाची होती समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 पाहायला मिळते. आता मात्र गरज आहे 18 चेंडू आणि 18 चेंडू 30 धावा. पाहूया 18 चेंडू 30 धावांचं लक्ष्य आहे. हे लक्ष्य कसं पार केलं जाईल घेऊया एका छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच वळूया मैदानाच्या आत. यस आन बान शान मेरे सपनों की रानी कब आएगी तू शान की आवाज में. हालांकि ये ओरिजिनल सॉन्ग किशोरदा की आवाज में है लेकिन जब रिमिक्स आता है और रिमिक्स में दिया है शान ने आवाज. बहुत ही खूबसूरत संगीत बजा फिर एक बार मैदान में. तो दर्शकों को फिर एक बार अनाउंसमेंट दिया जाता है. वी नेटवर्क्स को सब्सक्राइब कीजिएगा. मोबाइल नंबर डायल कीजिएगा क्योंकि लकी ड्रॉ शुरू हुआ है यहाँ पे. जैसे ही पांडवास 11 प्रीमियर लीग के लिए ये ऑफर छोड़ा गया है अपने सब्सक्राइब्स कर लिए. हमारे प्रोपराइटर वैभव पाटिल की ओर से 500 रुपए का इनाम होगा. लकी ड्रॉ लकी ड्रॉ लकी ड्रॉ. फिर एक बार युवराज आया गेंदबाजी के लिए. एक बार यहाँ पे जिग्नेश का बल्ला उठा है. मिड विकेट में शॉट खेला है. बहुत ही अच्छा फील्डर्स मौजूद वहां पे. सिंगल में कन्वर्टेशन आएगा. बिल्कुल बिल्कुल बढ़िया नजाकत यहाँ पे देखने को मिल रही है. जिस तरीके से बढ़िया गेंदें आ रही है वेदू 11 डहाणू के ऑनर्स है हेमंत माची और शिवसेना के ऑनर्स है रवि अप्पा चौधरी. यहाँ पे 2 तगड़ी टीमें हैं आमने सामने खड़ी है और मुकाबला भी तगड़ा होगा क्योंकि एक तरफ बेहतर गेंदबाजी आती है तो बल्लेबाज भी हुनर दिखाने के लिए तैयार है. देखते हैं अगली गेंद को पेश करेंगे. ऑन स्ट्राइक पे है राज. राज खेले है गेंद को कट कर दिया है फाइन लेग की दिशा में. डिक्लेयर जोन में 1 में सिंगल कन्वर्टेशन आ रहा है. स्कोर में तब्दीली आ गई है. 19 ऑन द बोर्ड. 2 गेंदें पेश की हैं यहाँ पे युवराज ने. बहुत ही बढ़िया पहले ओवर में भी बढ़िया योगदान रहा था. उन्होंने 7 रन दिए थे. खूबसूरत गेंदबाजी दर्शाई थी और वो बीट करके रखा था जिग्नेश को. लेकिन जिग्नेश डटे हुए हैं मैदान के बीच. यहाँ पे देखिए वाइट यार्कर को खेला गया है लॉन्ग ऑफ की दिशा में और 1 में तब्दीली आएगी. सिंगल कन्वर्टेशन फिर एक बार देखने को मिला है. 20 बना है स्कोरबोर्ड पे.
0-20 अभी भी 27 के दरकार शेष है। युवराज काफी अच्छी वापसी देते हुए वेदू 11 के लिए। यहाँ पे शॉट की गेंद आई है, शॉट फंसा हुआ है और कैच को ड्रॉप किया है। मौका मिला है, गेंद डिक्लेयर जोन 2 में चली जाएगी। यस, 2 में तब्दीली मिल रही है। यहाँ पे एक अच्छा शॉट का प्रयास था, लेकिन राज बाल बच्चे हैं यहाँ पे। बल्कि अच्छी शॉट दर्शाते हैं राज, जब अटैक करते हैं तो फिर इनकी ये गाड़ी रुकती नहीं है और ये जोड़ी भी है कमाल की। लेकिन गेंदबाज युवराज भी है, कोई कम नहीं है, बेहतर गेंदबाजी को साकारते नजर आ रहे हैं। बड़े शॉट से दूर रखते हैं बल्लेबाजों को। काबिल तारीफ खेल मैदान के बीच में दोनों तरफ होता हुआ यही होना चाहिए, क्योंकि रोमांच से भरा है पांडवाज 11 प्रीमियर लीग। यहां भी गेंद आई, उठाया बल्ला, नीचे फील्डर से आया है, पकड़ा कैच है और राज वापसी करेंगे डकआउट में। यस, काय ऊर्जा है। हाय हाय क्यों ना होगा, क्योंकि संगीत का सुरीला साथ है और हमारी आवाज को पहुंचाते हैं नवदुर्गा डीजे। बेहतर सॉन्ग आपके लिए प्रेजेंट किए जाते हैं। पांडवाज 11 प्रीमियर लीग छत्रपति शिवाजी महाराज मैदान, कमाल का है मैदान, नजारे दिखाता है। 24 कैरेट सच्चा सोना यहाँ पे। फुल टॉस की गेंद है, बल्लेबाज आए हैं मोंटी। देखते हैं, दो बेहतर झटके चुबारी और राज के माध्यम से लगे हुए हैं यहाँ पे शिवसेना 11 चिंचनी टीम को। इस फुल टॉस की गेंद आई है, ग्राउंड से शॉट को खेला गया है मिड विकेट की तरफ में, सिंगल में कन्वर्टेशन होगा। बिल्कुल समझदारी वाला खेल दिखाते हैं मोंटी भी। एक अच्छी लंबी पारी को साकारना उनका हुनर होता है और टेक्निकली बल्लेबाज भी है, जाने जाते हैं। ओवर की समाप्ति हुई है, 3 ओवर की समाप्ति के बाद बने हैं 23 और अभी भी चाहिए 24। 12 गेंदों में 24, वही नजर आए कल भी 2 बार देखने को मिला था। 12 गेंदे 24, फिर एक बार आज के दिन में दूसरे मैच में 12 गेंदे 24 की जरूरत है। तो देखते हैं ये जरूरतों को किस तरीके से पूरा किया जाएगा यहाँ पे शिवसेना रवि अप्पा चौधरी की टीम के माध्यम से, या फिर वेदू 11 हेमंत माची की टीम को कैसे रोकेंगे गेंदबाज। गेंदबाज का नाम है कौन है बॉलर? भूमिश चौथी ओवर लेके आए हैं भूमिश। 12 गेंदे 24 की दरकार, मॉन्टी ऑन स्ट्राइक। फिर एक बार देखते हैं, 12 में 24 बनाने हैं शिवसेना 11 चिंचनी को। फुल टॉस करके लिया है ग्राउंड रोड से, फिर एक बार एक्स्ट्रा विकेट की तरफ में सिंगल में कन्वर्टेशन आया है। अभी 11 में 23 बनाने हैं। काफी अच्छी योगदान रहा है यहाँ पे गेंदबाजी के माध्यम से, जिस तरीके से टीमों ने आज के योगदान दिया है। पहले मैच में भी देखा खूबसूरत बल्लेबाजी साकारी गई, फिर भी गेंदबाजी के माध्यम से भी अच्छा गेंदबाजी का नजारा आया और यहाँ पे भी वही करिश्मा करते हुए नजर आ रहे हैं गेंदबाज। क्योंकि जिस तरीके से पहले 3 ओवर में थोड़े से पीछे रहे थे, लेकिन चौथे और 5वें ओवर में जो बल्लेबाजी साकारी हितेश और दीपेश ने काफी अच्छा योगदान दिया और 47 का टारगेट सेट करके रखा है शिवसेना 11 को। एक अच्छी और लंबी पारी की जरूरत भी होगी। देखते हैं अगली गेंद, ओ खराब गेंद होगी। फुल टॉस की गेंद यहाँ पे 22 के माध्यम से एक रन बिल्कुल बनेगा। यहाँ पे फुल टॉस की गेंद आई थी, मिस कर गए जिग्नेश और यहाँ पे सिंगल में कन्वर्टेशन आता है। स्कोर धीरे से बढ़ता हुआ 25। अभी भी 22 की जरूरत है, 10 गेंदों में पूरे करने हैं, 10 गेंदों में 22 बनाने हैं। ये भी होगा, वो भी होगा, रुका भी जा सकता है, चेस भी किया जा सकता है।
चलते हैं, जरूर 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 दर्शकों को ऑफर आया है वी नेटवर्क्स के माध्यम से, सब्सक्राइब करिएगा, अपना मोबाइल नंबर मैसेज में छोड़िएगा, लकी ड्रॉ 500 रुपए का इनाम मिलेगा वैभव पाटिल की ओर से। और यहां पे देखिए यॉर्कर की गेंद आई है, खेला गया है लॉन्ग ऑफ की दिशा में, सिंगल सिंगल। 26 बने हैं, अभी भी 21 की दरकार है। बहुत ही खूबसूरत गेंदबाजी है, क्या काफी अच्छी गेंदबाजी, क्योंकि चौथी ओवर बहुत ही बड़े मायने रखती है। इस ओवर में मैच का रुख कहा जाने वाला है, किस तरीके से मैच में परिवर्तन होगा ये देखने को मिलता है। तो खूबसूरत गेंदबाजी, अभी 3 गेंदें पेश हुई है और आने वाली 9 गेंदें शेष बची हुई है, देखते हैं। और यहाँ पे हल्के से फिर एक बार ब्रशिंग, सिंगल सिंगल मिल रहा है। बड़े शॉट के लिए तो प्रयास किया जा रहा है दोनों बल्लेबाजों से, लेकिन सिंगल सिंगल में आ रहे हैं। और 27 बना है स्कोर, 20 की दरकार शेष है, 8 गेंदे 20। बिल्कुल 3 बड़े शॉट की जरूरत होगी, अभी 3 बड़े शॉट क्या आएंगे, क्या देखने को मिलेंगे, या फिर रोके जाएंगे बेहतर गेंदबाजी के साथ। बढ़िया गेंदबाजी, यहां पे देखिए पहले ही इन करके रखा, लेकिन गेंद बढ़िया पेश की, हल्के से कट, और जिस तरीके से शॉर्ट थर्ड में डिक्लेयर जोन में एक में सिंगल में कन्वर्टेशन आता है। अभी 28 बने हैं, 19 की दरकार है, 7 गेंदे शेष है, 7 में 19 बनाने हैं। देखते हैं 7 में 19, अगर इस गेंद में बड़ा छक्का आता है तो बात कुछ अलग होगी, लेकिन गेंदबाज ऐसा हुनरबाज है कि बढ़िया लेंथ लाइन से गेंदबाजी को साकार रहा है। सिंगल और सिंगल दिया है अभी तक उन्होंने खूबसूरत गेंदबाजी की सहायता से, वेदू इलेवन के लिए बढ़िया योगदान रहा है। ये देखिए फिर एक बार अच्छी गेंद गली की तरफ मुड़ती हुई, यहाँ पे गेंद 2 के डिक्लेयर में चली गई। ये 2 डिक्लेयर के भी थोड़ा सा महंगा साबित हो सकता है। 2 से बढ़ता हुआ स्कोर है 30-30, 6 गेंदों में 17, 6 गेंदों में 17, रोमांच आया है। चलो जल्दी जल्दी आएंगे अल्फा 11 सातपाटी वर्सेस आर्डविक 11। इन दोनों टीमों को, कप्तान को मैं आमंत्रित करूंगा, आपको इनिंग ब्रेक में ही बुलाया था, जल्दी जल्दी आएगा, क्योंकि जैसे ही 6 गेंदें खत्म होगी और मैच आपका ऑन होगा। पांडवास 11 प्रीमियर लीग फर्स्ट प्राइज 2 चमकदार ट्रॉफीज रहेगी और 50,000 रुपए का कैश प्राइज। द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय 11,000, चतुर्थ और पंचम है 7-7 हजार रुपया। मैन ऑफ द सीरीज साइकिल है, और उत्कृष्ट बल्लेबाज, उत्कृष्ट फील्डर्स और मैन ऑफ द सीरीज के लिए साइकिल है, और यहाँ पे ट्रॉफीज भी है। तो यहाँ पे योगदान रहा है पांडवास 11 प्रीमियर लीग। कहते हैं ना, जिस तरीके से चांद धीरे धीरे बढ़ता है, इस टूर्नामेंट में 6वें साल में बड़ा प्राइज को ओपन किया है। 50,000 पहली प्राइज और सेकंड प्राइज 25,000 रुपया है। और आखिरी ओवर लेके आए हैं गेंदबाज, बॉलर कौन है? हेमंत बाबू, संदीप। ओहो, पूरा बांध के रखा है, यहाँ पे बीट करके रखा हुआ है। 5 गेंदे और 17 बनाने हैं। बिल्कुल यहाँ पे 3 बड़े शॉट की जरूरत होगी। जिग्नेश के पास वो हुनर रहे, लेकिन गेंदबाजों का हुनर को देखा जाए तो बेहतर गेंदबाजी से बांध के रखा, क्योंकि युवराज ने पहले गेंद में 4 डॉट दिए, बराबर। तो यहाँ पे पहले ओवर में 4 डॉट खिलाए थे जिग्नेश को, ये बड़ा कारनामा था। फिर बाद में चौथे ओवर में जिस तरीके से गेंदबाज ने गेंदबाजी की, सिर्फ और सिर्फ 8 रन दिए। अभी 5 गेंदों में 17 बनाने हैं। देखते हैं शिवसेना 11 बना पाएगी क्या? 3 बड़े शॉट जिग्नेश के बल्ले से आएंगे। एक बड़े जानदार शानदार बल्लेबाज है, लेकिन संदीप की गेंदबाजी ने पहली गेंद को डॉट दिखाया है। या छक्का, यस लीजिए। हा आहे षटकार, काय ऊर्जा आहे.
जैसे 6 में 11 4 में 11। ओहो, मैच रोमांचित कर दिया इस छक्के ने। फिर एक बार वापसी आई है शिवसेना 11 की। देखते हैं 4 में 11 बनाने हैं और जिस तरीके से हुनरबाज बल्लेबाज है, एक छक्का तो डटा है, क्या मौका देंगे? 4 गेंदों में 11। बिल्कुल 24 पे खेलते हुए नजर आ रहे हैं, लेकिन 4 में 11 देंगे क्या इशारा? ओ बढ़िया गेंद रही, डॉट गेंद। फिर एक बार 3 में 11 है, 3 में 11 है। क्या गेंदबाजों की प्रशंसा न होगी? काबिल तारीफ काम किया गया है। बिल्कुल बेहतर गेंदबाजी दिखाई जा रही है। 3 में 11 बनाने हैं, 2 छक्कों की जरूरत है। चाहत भी रखते होंगे जिग्नेश कि यहाँ पे 2 छक्कों के साथ में फिनिश करेंगे। देखते हैं 3 गेंदे और 11 की दरकार। तीन गेंदे 11। बहुत ही बढ़िया रोमांच आया है यहाँ। पांडवास 11 प्रीमियर लीग का मुख्य मंच देख रहे हैं। सीमेंट कंक्रीट का यह मुख्य मंच और इसके लिए सहयोग मिला है डैन रिसोर्ट्स एंड कंपनी से, जो योगदान आया है। यॉर्कर की गेंद, बहुत ही बढ़िया गेंद। यहाँ पे देखिए, यस, स्ट्राइक को रोटेट किया गया। मॉन्टी वापसी करेंगे डकआउट में। सिंगल रन तो बना है, अभी क्या है? 2 में बनाने हैं 10 बना, 2 में 10 बनाने हैं, 2 में 10। बैटर्स मैदान में है। कौन गेला बैट्समैन? दिशांग। देखते हैं, रोमांचित है। 2 में 10 बन पाएंगे क्या संदीप वेदू 11 के लिए? जैसे तो पहले 3 ओवर जब गेंदबाजी कर रहे थे शिवसेना 11, काफी अच्छी गेंदबाजी रही, लेकिन चौथे और 5वें ओवर में जो वापसी दिखाई वेदू 11 के लिए दीपेश और हितेश ने, बढ़िया योगदान रहा है। और यहाँ पे वो रोमांच फिर एक बार जारी है। यहाँ पे ये खतरनाक, ये बढ़िया वापसी, यहाँ पे डॉट गेंद ने कर दिया है वेदू 11 को वापसी। ये बढ़िया नजाकत, ये बढ़िया कमाल की गेंदबाजी आ रही है और यही होना चाहिए था। चाहत होती है तो यहाँ पे दिखाना भी पड़ता है। बढ़िया गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी। और यहाँ पे औपचारिकता होगी। 1 गेंद 10 का दरकार, ये अभी मुश्किल है, देखते हैं क्या होगा। शॉट खेलने पे भी कोई चांस नहीं बनेगा क्योंकि खूबसूरत फिल्टर्स है। और यहाँ पे वेदू 11 डहाणू ने ये मैच जीता। पहले तो करिश्मा गेंदबाजों ने दिखाया, बड़ी गेंदबाजी आई थी शिवसेना 11 की ओर से, लेकिन बिल्कुल काबिल तारीफ बल्लेबाजी दीपेश और हितेश ने की थी। वेदू 11 बिल्कुल मैच को रोमांचित तरीके से लेके आए और गेंदबाजों ने क्या कमाल का गेंदबाजी। युवराज यस, शिवसेना टीम को मुख्य मंच पे आमंत्रित करेंगे। क्या करें? यस, दिशांक दांडेकर, डहाणू तालुका कामगार संघटना अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच अभिनंदन असेल वेदू 11 डहाणू, चांगला खेळ दाखवला, रंगतदार क्रिकेट दाखवलं। ज्या वेळेला पहिल्या फळीतून अर्जुन आणि युवराज येताना थोडी नाराज केला, परंतु दीपेश आणि हितेशने ते सांभाळलं। चांगली धावसंख्या 46 पर्यंत पोहोचवली। त्यानंतर गोलंदाजांचा करिश्मा जो पाहायला मिळाला, भेदक आणि घातक गोलंदाजीचा मारावर मात्र शिवसेना 11 रविअप्पा चौधरी संघाला थांबवलं, रोखून धरलं आणि सामना विजयश्री मिळवून घेत असताना इकडे पाहायला मिळते आहे। अभिनंदन असणार आहे। बॉसमॅनने कोणी मारलं? 17 कोणी मारले? हितेशने 17 मारले। याचा हितेश या वेळेला मॅन ऑफ द मॅच साठी यायचा आहे, ज्यांनी चांगली खेळ साकारली हितेश यायचा मॅन ऑफ द मॅच साठी। तर
मुख्य मंचावरून आमंत्रित केलं जाईल मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्रदान करण्यासाठी. या भाऊ, आपला शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. भाऊ यांची आज इकडे उपस्थिती आहे. सामना पाहायला आले होते, थोडस निराश असतील, परंतु एक चांगला सामना, रंगतदार सामना मात्र नक्कीच पाहायला मिळालेला आहे. हितेश मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. एक चांगल्या संघासमोर चांगली खेळी साकारली, एक आणि पिछाटीवर आलेल्या संघाला आपला सावरलं आणि त्यानंतर गोलंदाजांचा करिश्मा देखील पाहायला मिळते. असं हितेश या ठिकाणी भाऊ यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जाताना पाहायला मिळतो आहे. धन्यवाद भाऊ, इकडे आला तर काय म्हणशील जितेश, एक चांगली खेळी साकारलेली आहे, तर 2 शब्द नक्कीच झाले पाहिजेत. यास धन्यवाद कॅमेरामॅन. पुन्हा वळूया आपण मैदानाच्या आत, जिकडे सामना सुरू होईल. चला पुढच्या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी यायचं आहे. अल्फा 11 सातपाटी, आद्विक 11 दोन्ही संघाचे कर्णधार कुठे आहेत या.